असत् अध्यवोचदधिभक्ता प्रथमो दैव्योऽभिषक् अहेगश्च सर्वान् जम्बयन् सर्वाश्च यातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत भभ्रः सुमङ्गलः चेमागम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशाखम् हेडकीमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः नैनम् गोपा अदृशन्नुदहार्यः कृतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेढुषे अथो ये अस्य सत्त्वानोऽहं तेभ्यो कथं नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोरार्त्म्योर्ज्याम् याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वप अवदत्यादनुस्त्वगम् सहस्राक्षशते शुधे निशीर्य शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव विद्यम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाडवागम् उत गणेशन्नस्येष आभुरस्य निषङ्गतिः याते हेतिर्मेदुस्तमा हस्ते बभूवते धनुः त्रयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधाय नतताय धृष्णवे शुभाभ्यामुदते नमो बाहुभ्यां तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः तथो य इषुदिस्तभारे अस्मन्निधेहितम् ॐ नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्पिञ्जराय द्विषीमते पथीनां पतये नमो नमो बभ्लुषाय विव्याधिनेन्नानां पतये नमो नमो हरिकेशायोपभीतिने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्राय तथापि नेक्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नमः उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नमः कृष्णभीताय धावते सत्त्वनां पतये नमः ನೋಡಿ ಆ ಪತ ಈ ಆದ್ಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ನಮೋ ಸೇರಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಧಾವತೆ ಸತ್ವನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ धावते सत्त्वनां पतये नमो नमः ಒಂದು ನಮ ಹುಟ್ಟೋಗಿ ಬಿಟ್ಟೋಗಿದೆ ಅದು ಸೇರಿಸ್ಕೋಬೇಕು ಈಗ ನಮಗ್ ಪಾಠ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಳಿ ಸೇರಿಸಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಈ ಅನುವಾಗಕ್ಕೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನಮಕ ಅಂತ ಕೂಡ ಹೆಸರು ಯಾಕೆಂದ್ರೆ ಈಗ ನೋಡುದಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಮಃ ನಮಃ ಬರುತ್ತೆ ಅದರಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಇದು ನಮಕ ಅದು ಮುಂದಿಂದು ಚಮಕ ನಮಕವನ್ನೇ ರುದ್ರ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ ಪ್ರಧಾನವಾಗಿ ಉಮಾ ಇವನನ್ನ ಪತಿ ಶಿವನನ್ನ ಕೊಂಡಾಡಿದ್ದು ಅಂತ ಆದ್ರೆ ಭಟ್ಟಭಾಸ್ಕರ ಭಾಷ್ಯದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಇದು ನಾರಾಯಣನಿಗೆ ಅನ್ವಯ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅರ್ಥದ ಇದಕ್ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಭಾಷ್ಯವನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಶಿವಶ್ಚ ನಾರಾಯಣ ಅವನು ಬೇರೆ ಏನ್ ತಂದ್ಬಿಟ್ಟಲ್ಲ ಸೊ ಅಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಜಗದಾದಿ ಕಾರಣ ಅವನು ಅವನದೇ ರೂಪದಲ್ಲಿ ಈಗ ಶಿವ ಬ್ರಹ್ಮ ನಾರಾಯಣ ಶಿವಶ್ಚ ನಾರಾಯಣ ಶಕ್ರಶ್ಚ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಏವ ಇದಗಂ ಸರ್ವಂ ಸೊ ಈ ಭಾಷೆದಿಂದ ಈಗ ಹೇಳಿದ್ರಿಂದ ಆ ಶಿವನನ್ನ ಇವರು ಪೂಜೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅದು ಅಂತಿಲ್ಲ ದಾಸರು ಇವರುಗಳೆಲ್ಲ ಹಾಡಿದ್ರಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದನ್ನೇ ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥವನ್ನು ಗ್ರಹಿಸ್ಬೇಕಷ್ಟೆ ಏನು ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಅವನು ಶಿವ ಶೀಘ್ರ ಫಲಪ್ರದ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾರಾಯಣ ಬೇಡ ಅವನನ್ನೇ ಹಿಡ್ಕೋಣ ಆ ರೀತಿ ಶಿಫ್ಟ್ ಆಗ್ಬಾರ್ದು ಪಲ್ಲಟವಾಗಬಾರ್ದು ನಮ್ಮ ಮಹಾವಿಶ್ವಾಸ ಅಷ್ಟೇನೆ ಹೇಳೋದು ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಭಗವಂತನನ್ನ ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳು ನಮಗಿಂತ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ದೇ ಆರ್ ಸುಪೀರಿಯರ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ನಿಷ್ಠೆ ಅವರಲ್ಲಿ
ಇಷ್ಟೇನಾದ್ರು ನಮಃ ಸಹಮಾನಾಯ ನಿರ್ವ್ಯಾಧಿನ ಆವ್ಯಾಧಿನೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ ಕಕುಬಾಯ ನಿಷಂಗಿಣೇ ಸ್ನೇನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ನಿಷಂಗಿಣ ಇಷುಧಿಮತೆ ತಸ್ಕರಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ವಂಚತೆ ಪರಿವಂಚತೆ ಸ್ಥಾಯೂನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ನಿಚೇರದೆ ಪರಿಚರಾಯಾರಣ್ಯಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ ಸೃಖಾವಿಭ್ಯೋ ಜಿಘಾಗಂ ಸದ್ಭ್ಯೋ ಮುಷ್ಣತಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋಸಿ ಮಧ್ಯ ನಕ್ತಂ ಚರದ್ಭ್ಯ ಪ್ರಕಂತಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಉಷ್ಣೀಷಿಣೇ ಗಿರಿಚರಾಯ ಕುಲುಂಚಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ ಇಷು ಮಧ್ಯ ಧನ್ವಾವಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮ ಆತನ್ವಾನೇಭ್ಯ प्रतिददानेभ्यश्च भो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च भो नमो नमस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च भो नमो नमः आसीनेभ्यः शयानेभ्यश्च भो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो दावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च भो नमः नम आव्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च भो नमो नमः उगणाभ्यस्त्रिगं हतेभ्यश्च भो नमो नमो घृत्सेभ्यो घृत्सपतिभ्यश्च भो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च भो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च भो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च भो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च भो नमो नमो रतेभ्यो रतेभ्यश्च भो नमो नमो रतेभ्यो रथपतिभ्यश्च भो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च भो नमो नमः क्षत्रभ्यः संग्रहेतृभ्यश्च भो नमो नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च भो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च भो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च भो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च भो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च भो नमो नमश्वभ्यश्वपदिभ्यश्च भो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च ಶತಧನ್ವನೆ ಚ. ಸರಿಯಾಗಿ ಗಮನಿಸಿದ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಚ ಇಳಿಸ್ತೀನಿ ನೋಡಿ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅನುದಾತ್ತ ಇದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ. ಈಗ ಶತಧನ್ವನೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಹಿಂದಕ್ಕೆ ಚ, ಅದರಲ್ಲಿ ಅನುದಾತ್ತ ಇಲ್ಲ. ಶತಧನ್ವನೆ ಚ ನಮೋ ಗಿರಿಶಾಯ ಚ ಶಿಪಿವಿಷ್ಟಾಯ ಚ ನಮೋ ಮೇದುಷ್ಟಮಾಯ ಚ ಚೇಷುಮತೆ ಚ ನಮೋ ಹ್ರಸ್ವಾಯ ಚ ವಾಮನಾಯ ಚ ನಮೋ ಬೃಹತೆ ಚ वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्धने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नम आशवे च चिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नम ऊर्म्याय च वस्वन्याय च नमः स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च पगल्भाय च नमो जगन्याय च बुद्धिगाय च नमः सोऽभ्याय च प्रतिसर्गाय च नमो याव्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय च वसान्याय च नमो वन्याय च कक्ष्याय च नमः शपाय च प्रतिशपाय च नमः आशुषेणाय च शुरथाय च नमः शूराय च वबिन्धते च नमो भर्बिणे च वरोधिने च नमो बिल्बिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च
नमो दुन्दोभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दोताय च रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमस्तीक्ष्णेशवे च युधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नेप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाध्याय च वैशन्ताय च नमः कोप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्ष्याय च नमो मेघ्याय च विद्युताय च नम ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च रुडाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे बधाय च दूरे बधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयो भवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तेऽर्थ्याय च कूल्याय च नमः भार्याय च भार्याय च नमः प्रतरडाय चोत्तरडाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः यष्भ्याय च फेन्द्याय च नमः सिकत्याय च प्रभाक्याय च ಇದನ್ನೇ ಹಿಂದೆ ಹೇಳಿದಂತೆ ಇದು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅನುದಾತ್ತ ಇದೆ ಅದು ಸರಿಯಾಗಿ ಉಚ್ಚಾರ ಆಗ್ಬೇಕು. ಈಗ ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಈ ಟೆಂಪೋನಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕು, ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳೋಕೋಗ್ಬಿಟ್ಟು ಸ್ವರಗಳು ಹೋದ್ರೆ ಹೋಯ್ತು. ರುದ್ರಾಚಮ ಗಜಂಚಮೆ ಮಯಚ್ಚಮೆ ಮೇ 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 ಅನ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಿ ಉದಾತ್ತ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹೇಳೋದು ಇದೆ, ಎಲ್ಲಿ ಅನುದಾತ್ತ ಇದೆ ಅವುಗಳನ್ನು ಗಮನಿಸದೆ ಇದ್ರೆ ಅರ್ಥವೇ ಬರೋಲ್ಲ. ಆ ಸ್ವಾಹೇಂದ್ರ ಶತ್ರುವರ್ಧಸದಲ್ಲಿ ಒಂದು ಅನುದಾತ್ತ ಹೋಗಿದ್ದಕ್ಕೆ ಇಂದ್ರನಿಂದ ಕೊಲ್ಲಲ್ಪಡುವಂತ ಮಗ ಹುಟ್ಟಿದ ಅಂತ ಆಗಿದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಈ ರುದ್ರ ಚಮಕ ಎಲ್ಲ ನಾವ್ ಹೇಳ್ಬೋದಾ ಅನ್ನೋ ಸಂದೇಹ ಇದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದು, ರುದ್ರ ಚಮಕ ಹೇಳದಿದ್ರೆ ಯಜುರ್ವೇದ ಪೂರ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಜುರ್ವೇದ ಪೂರ ಪಾರಾಯಣ ಅಂತಂದ್ರೆ ಇವುಗಳನ್ನು ಖಂಡಿತ ಹೇಳಲೇಬೇಕು. ಶಿವಂದೆ ಹೇಳುವಾರ್ದು ಅಂತ ಇಲ್ಲ, ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳಿದೆ, ವೇದದಲ್ಲಿ ಯಜುರ್ವೇದ ಪೂರ ಪಾರಾಯಣ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ತಗೊಂಡ್ರೆ ಅಶೀತಿ ದ್ವಯ 82 ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಅದರಲ್ಲಿ ಇದು ಕೂಡ ಸೇರಿದ್ದೇನೆ. ಸೊ ಅದರಿಂದ ಅವಶ್ಯವಾಗಿ ಹೇಳಬೇಕಾದದ್ದೇನೆ ಇದು. ಒಂದು ಪ್ರವಣ ನಮ ಇರಿಣ್ಯಾಯ ಚ ಪ್ರಪತ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಕಿಗಂ ಶಿಲಾಯ ಚ ಕ್ಷಯಣಾಯ ಚ ನಮಃ ಕಪರ್ದಿನೇ ಚ ಪುಲಸ್ತಯೇ ಚ ನಮೋ ಗೋಷ್ಠ್ಯಾಯ ಚ ಗೃಹ್ಯಾಯ ಚ ನಮಸ್ತಲ್ಪ್ಯಾಯ ಚ ಗೇಹ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಕಾಟ್ಯಾಯ ಚ ಗಹ್ವರೇಷ್ಠಾಯ ಚ ನಮೋ ಹೃದಯಾಯ ಚ ನಿವೇಶ್ಯಾಯ ಚ नमः पागं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय च लप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमोपगुरमाणाय च भिघ्नते च नमो आखिदते च प्रखिदते च नमो भक्तिरिकेभ्यो देवनागं हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नम आनिर्हतेभ्यो नम आमीभत्केभ्यः द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषां पुरुषाणामेषां पशूनां मा भेर्मा धूमो येषां किञ्चनाममते नाते रुद्र शिवा तनो शिवा विश्वा हवेशजी शिवा रुद्रस्य भेषजे तया नो मृडधीमसे इमागं रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रवरामहे मतिम् यथा नश्यमसद्भिपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम् ऋडानो रुद्रो धनो मयस्कृति क्षयद्वीराय नमसा विधेमते
यच्चञ्चयोश्च मनुरायज पिता तदश्यामतमरुद्र प्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्धकं मानवोक्षन्त उत मानवोक्षितम् मानो वदेः पितरं मोत मातरं प्रजामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोके तनये मान आयुषी मानो गोषु मानो अश्वेषु रीरिषः ईरान्मानो रुद्रभामितो वदेर्हविष्मन्तो नमसा विधेवते ಈ 4 ಋತುಗಳು ಮಾನೋ ಮಹಾಂತಮತ ಇಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಇದು ಆ 4 ಸೊಪ್ಪುಗಳನ್ನ ತಂದು ಗೃಹಶಾಂತಿ ಬೋಧಾಯನ ಮಹರ್ಷಿ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲಿ ಮುತ್ತುಗದ ಎಲೆ, ಉತ್ತರಾಣಿ ಎಲೆ, ಸಾಸಿವೆ ಎಲೆ ಇವುಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ ಫಲಾಶ ಆಮೇಲೆ ಈ ಈ ಈ 4 ಎಲೆಗಳನ್ನು ತಂದು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರೆದು ಇದನ್ನ ಮನೆಗೆಲ್ಲ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಈ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಹೇಳ್ಬೇಕು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಪಂಚಗವ್ಯವನ್ನು ಸೇರಿಸಿ ಯತ ಇಂದ್ರ ಭಯಾಮಹೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಹೇಳುವಂತದ್ದು. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಇದರ ವಿನಿಯೋಗ ಮಾನೋ ಮಹಾಂತಮತ ಮಾನೋ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಕ್ಷಕಾರಗಳು ಬಂದಿರೋದೆಲ್ಲ ಅಲ್ಪ ಪ್ರಾಣಗಳು, ಮಹಾಪ್ರಾಣ ಬರಬಾರ್ದು. ಮುಂದುಕೋಣ. ಆತೆ ಭೋಗ್ನ ಉತ ಪೂರುಷಗ್ನೆ ಕ್ಷಯದ್ವೀರಾಯ ಸುಮ್ನಮಸ್ಮೇತೆ ಅಸ್ತು रक्षा च न अधि च देव प्रोक्यधा च न शर्म यच्छद्विबर्हाः तुहि श्रुतं गर्तसधं युवानं मृगं न भीममुपहत्नुमुग्रम् दृढा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यं ते अस्पन्दिव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परित्वेषस्य धुर्मतिरघायोः अवस्थिरा भगवद्भ्यस्तनुष्वमेध्वस्तोकायतनयाय मृडया नीधुष्टमा शिवतम शिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसाना आचर पिनाकं बिभ्रदा गही विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगं हेतयोर्यमस्मन्दिव पन्तु ताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृधि सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् एषागं सहस्रयोजने बधन्वानि तन्मसे अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भव अधि नीलग्रीवा शितिकण्ठाः शर्वा अधः क्षमाचराः नीलग्रीवाश्चितिकण्ठा दिवगं रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पेञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनाने ये पथां पतिरक्षय ऐलभृदा यव्युधाः ये तीर्थानि प्रचरन्ति सृगावन्तो निषङ्गिणः ये तावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागं सहस्रयोजने बधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां ये अन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो 10 प्राचीर्दश दक्षिणा 10 प्रतीचीर् 10 नमस्ते नो मृडयन्तु ते यं द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तं वो जम्भे ददामि. ಇಲ್ಲಿ ಯೇ ತೀರ್ಥಾನಿ ಪ್ರಚರಂತಿ ಸುಖಾವಂತೋ ನಿಷಂಗಿಣಃ. ಅಲ್ಲಿಂದ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆ ಹೊರಡೋರಿಗೆ ಭಗವಂತ ರುದ್ರನಿಗೆ ಆದೇಶ ಹೇಳಿದಾನಂತೆ, ಇವರಿಗೆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯ ಅಡ್ಡಿಯೂ ಉಂಟಾಗಬಾರ್ದು. ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗೆ ಹೊರಡುವಂತ ಭಕ್ತರನ್ನ ನೀನು ರಕ್ಷಿಸಬೇಕು ಅಂತ ರುದ್ರನಿಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್. ಅದಕ್ಕಿದು ಆಧಾರ ಇಲ್ಲಿ ಬರ್ಸಿದ್ರು, ಅದನ್ನ ನೋಟ್ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ಅದರದಾಕಿ. ಹಾಗಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲೇ ಪ್ರವಾಸ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ವಾಹನದ ಮುಂದೆ ಪೂರ್ವದಿಂದ ಶುರು ಮಾಡಿ ಪೂರ್ವ, ದಕ್ಷಿಣ, ಪಶ್ಚಿಮ, ಉತ್ತರ ಒಂದೊಂದು ಇಡೀ ಮರಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಗಾಯತ್ರಿಯಿಂದ ಅಭಿಮಂತ್ರಿಸಿ ಮೇಲಕ್ಕೆ ಏರ್ಸ್ಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಬರಬೇಕು. ಮಾನೋ ಮಹಾಂತ ಮುತಮಾನೋ ಅರ್ಭಕಂ ಅದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಒಳಗಡೆ
ನಿಮ್ಮ ಮನೆದೇವರನ್ನ ನೆನೆಸ್ಕೊಂಡು ಇದನ್ನು ಏನು ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಉಮಾ ಮಹೇಶ್ವರ ನಮಃ, ನಾನು ಭಗವಂತನ ಇದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀನು ನನ್ನನ್ನು ರಕ್ಷಿಸು, ಇಲ್ಲಿಂದ ಹೊರಟು ಸೇಫ್ ಆಗಿ ನಾನು ದೇವರ್ಶನ ಮಾಡಿ ವಾಪಸ್ ಬರೋ ತನಕ ನೀನು ನನ್ನ ರಕ್ಷಣೆಯ ಭಾರವನ್ನ ನೀನು ತಗೋ ಅಂತ. ಇವೆಲ್ಲ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರುವಂತಹದ್ದು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದನ್ನ ಹೇಳಿದೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಅನುವಾಕ ಮುಗಿಯುತ್ತೆ. ಹರಿಹಿ ಓಂ. ಮುಂದಕ್ಕೆ ಚಮಕ ರುದ್ರ ಆಯಿತು, ಇದು ಚಮಕ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಚ ಚ ಬರುತ್ತೆ. ಹರಿಹಿ ಓಂ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಹರಿಹಿ ಓಂ. ಅಗ್ನಾ ವಿಷ್ಣು ಸಜೋಷಸೇ ಮಾ ವರ್ಧಂತು ಮಾಂ ಗಿರಃ. ಯಮ್ನೈರ್ವಾಜೇಭಿರಾಗತಂ ವಾಜಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಸವಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಯತಿಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಸಿತಿಶ್ಚ ಮೇ ಭೀತಿಶ್ಚ ಮೇ ಕ್ರತುಶ್ಚ ಮೇ ಸ್ವರಶ್ಚ ಮೇ ಶ್ಲೋಕಶ್ಚ ಮೇ ಭಾವಶ್ಚ ಮೇ ಶ್ರುತಿಶ್ಚ ಮೇ ಜ್ಯೋತಿಶ್ಚ ಮೇ ಸುವಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಾಣಶ್ಚ ಮೇ ಪಾನಶ್ಚ ಮೇ ಜ್ಞಾನಶ್ಚ ಮೇ ಸುಶ್ಚ ಮೇ ಚಿತ್ತಂಚ ಮಾ ಆಧೀತಂಚ ಮೇ ವಾಕ್ಚ ಮೇ ಮನಶ್ಚ ಮೇ ಚಕ್ಷುಶ್ಚ ಮೇ ಶ್ರೋತ್ರಂಚ ಮೇ ದಕ್ಷಶ್ಚ ಮೇ ಬಲಂಚ ಮೇ ಓಜಶ್ಚ ಮೇ ಸಹಶ್ಚ ಮ ಆಯುಶ್ಚ ಮೇ ಜರಾಚ ಮ ಆತ್ಮ ಚ ಮೇ ಧನುಶ್ಚ ಮೇ ಶರ್ಮ ಚ ಮೇ ವರ್ಮ ಚ ಮೇಂಗಾನಿ ಚ ಮೇ ಸ್ಥಾನಿ ಚ ಮೇ ಅರೋಗಂಶಿ ಚ ಮೇ ಶರೀರಾಣಿ ಚ ಮೇ. ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅನುದಾತ್ತ ಬಂತೋ ಅದು ಪರ್ದ ಬಿಡಿಸಿದ್ರೆ ಮೇ ಬರುತ್ತೆ. ಸ್ವರಿತದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು ಮುಂದಕ್ಕೆ ಸಂಧಿ ಆದಾಗ ಅನುದಾತಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಅನುದಾತ ಇದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಮಕಾರ ಇಳಿಸ್ಬೇಕು, ಬೇರೆ ಕಡೆನಲ್ಲಿ ಅದರದ್ದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗತ್ತೆ. ಇನ್ನೆಲ್ಲ ಸಂಧಿಗಳಾದಾಗ, ಈಗ ಮಾ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬಂತು, ಜರಾಚ ಮಾ ಆತ್ಮ ಚ ಜರಾಚ ಮೇ ಆತ್ಮ ಚ ಮೇ. ಮುಂದೆ ಸ್ವರ ಇದೆ, ಅ ಆ ಇ ಒಪ್ಪು ಓ ಔ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದಿದ್ದು ಯಾವುದೇ ಪದಗಳಿದ್ರೆ ಏತ್ವ ಇದ್ದಿದ್ದು ಅಕಾರವಾಗುತ್ತೆ. ಇದು ಸಂಧಿಗಳನ್ನು ಕೂಡ ಗಮನಿಸಿ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಒಂದೊಂದು ಇದು. ಈಗ ನಮೋ ನಮಃ, ನಮಃ ನಮ ನಮ ಆತನ್ವಾನೇಭ್ಯ, ಅಲ್ಲಿ ನಮ ವಿಸರ್ಗ ಇಲ್ಲ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಆ ಅಕಾರ ಬಂತು, ವಿಸರ್ಗ ಲೋಪಸಂಧಿ. ಹೀಗೆ ಸಂಸ್ಕೃತದ್ದು ಕೂಡ ಇದು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿದೆ. ಸುಮ್ನೆ ಪದ ಬಂತು ಅಂತ ಏನು ಓಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡೋದು, ಅದು ಆಗ್ಬಾರ್ದು. ರುದ್ರ ಚಮಕ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೆ, ಸಂಹಿತೆ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಪಾರಾಯಣ ಆಗ್ಬೇಕು, ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಆಗ್ಬಾರ್ದು. ಇದು ಅಷ್ಟೇ. ಈಗ ಬೇರೆ ಕಡೆಗಳಲ್ಲೂ ಸಮಯದ್ದೋ ಇದೋ ಏನೋ ಹೇಳಿ ಸ್ವರ ಸರಿಯಾಗಿ ಬರದೆ ಹೇಳಿದೆ, ಬೇಗ ಹೇಳ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಅನ್ನೋಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಸ್ವರದ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಇರ್ಬೇಕು. ಚೆನ್ನಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ, ಆದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಅನುದಾತ ಇದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇಳಿಸ್ಬೇಕು. ಏನೋ ಪದ ಉದ್ದಕ್ಕೂ ಹೇಳ್ಕೊಂಡೋದ್ರೆ ಆಗೋಲ್ಲ. ಶುರು ಮಾಡಿ, ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿ. ಜೈಶ್ಚಂಚ ಮಾ ಆಧಿಪತ್ಯಂಚ ಮೇ ಮನ್ಯುಶ್ಚ ಮೇ ಭಾಮಶ್ಚ ಮೇ ಮಶ್ಚ ಮೇ ಭಶ್ಚ ಮೇ ಜೇಮಾ ಚ ಮೇ ಮಹಿಮಾ ಚ ಮೇ ವರಿಮಾ ಚ ಮೇ ಪ್ರತಿಮಾ ಚ ಮೇ ವರ್ಷ್ಮಾ ಚ ಮೇ ದ್ರಾಘುಜಾ ಚ ಮೇ ವೃದ್ಧಂಚ ಮೇ ವೃದ್ಧಿಶ್ಚ ಮೇ ಸತ್ಯಂಚ ಮೇ ಶ್ರದ್ಧಾ ಚ ಮೇ ಜಗಚ್ಚ ಮೇ ಧನಂಚ ಮೇ ವಶಶ್ಚ ಮೇ ತ್ವಿಷಿಶ್ಚ ಮೇ ಕ್ರೀಡಾ ಚ ಮೇ ಮೋದಶ್ಚ ಮೇ ಜಾತಂಚ ಮೇ ಜನಿಷ್ಯಮಾನಂಚ ಮೇ ಸೂಕ್ತಂಚ ಮೇ ಸುಕೃತಂಚ ಮೇ ವಿತ್ತಂಚ ಮೇ ವೇದ್ಯಂಚ ಮೇ ಭೂತಂಚ ಮೇ ಭವಿಷ್ಯಚ್ಚ ಮೇ ಸುಖಂಚ ಮೇ ಸುಪಥಂಚ ಮಾ ರುದ್ಧಂಚ ಮಾ ರುದ್ಧಿಶ್ಚ ಮೇ ಕ್ಷಿಪ್ತಂಚ ಮೇ ಕ್ಷಿಪ್ತಿಶ್ಚ ಮೇ ಮತಿಶ್ಚ ಮೇ ಸುಮತಿಶ್ಚ ಮೇ ಶಂಚ ಮೇ ಮಯಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಿಯಂಚ ಮೇನು ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಸೌಮನಸಶ್ಚ ಮೇ ಭದ್ರಂಚ ಮೇ ಶ್ರೇಯಶ್ಚ ಮೇ ವಸ್ಯಶ್ಚ ಮೇ ಯಶಶ್ಚ ಮೇ ಭಗಶ್ಚ ಮೇ ದ್ರವಿಣಂಚ ಮೇ ಯಂತಾ ಚ ಮೇ ದತ್ತಾ ಚ ಮೇ ಕ್ಷೇಮಶ್ಚ ಮೇ ಧೃತಿಶ್ಚ ಮೇ ವಿಶ್ವಂಚ ಮೇ ಮಹಶ್ಚ ಮೇ ಸಂವಿಚ್ಚ ಮೇ ಜ್ಞಾತ್ರಂಚ ಮೇ ಸೂಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಸೂಶ್ಚ ಮೇ ಕ್ಷೀರಂಚ ಮೇ ಲಯಶ್ಚ ಮೃತಂಚ ಮೇ ಮೃತಂಚ ಮೇ ಯಕ್ಷ್ಮಂಚ ಮೇ ನಾಮಯಚ್ಚ ಮೇ ಜೀವಾತುಶ್ಚ ಮೇ ದೀರ್ಘಾಯುತ್ವಂಚ ಮೇ ನಮಿತ್ರಂಚ ಮೇ ಭಯಂಚ ಮೇ ಸುಗಂಚ ಮೇ ಶಯನಂಚ ಮೇ ಸೋಷಾ ಚ ಮೇ ಸುದಿನಂಚ ಮೇ ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे
घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च औद्भिद्यं च मे रगिश्च मे रागश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भोगश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नञ्च मे क्षुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मेणवश्च मे श्यामकाश्च मे नीवाराश्च मे अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे अग्निश्च मा आपश्च मे विरुधश्च मा ओषधयश्च मे कृष्णपच्यं च मे कृष्णपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याच्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे थश्च मा येमश्च मा इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवे च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे अगंशुश्च मे रश्मिश्च मेधाभ्यश्च मेधिपतिश्च म उपागंशुश्च मेऽन्तर्यामश्च म ऐन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च म आश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च म आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मे त्रिग्राह्याश्च म ऐन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे ಆರ್ಯೋಜನಶ್ಚ ಮೇ ಒಂದು ಗಮನಿಸಬೇಕು ಈ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ನಲ್ಲಿ ಯಾವ ಮಕಾರವು ಅನುದಾತ್ತ ಬರಲಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಮೇ ಮಂತಿಶ್ಚಮ ಅನ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇದೆ ಅದನ್ನೇ ಬಹಳ ಗಮನಿಸುವಾಗಿ ಹೇಳಬೇಕಾದ್ದು ಮುಂದಕ್ಕೆ इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णिगाश्च मे शुचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरभाश्च मे धिषभणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च म आधवनेयश्च म आग्नेत्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे ववृतश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे द्यौश्च मे चक्वरीरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ऋक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतश्च मे व्रतञ्च मे हो रात्रयोर्व्यष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्र्यविश्च मे त्र्यवे च मे दित्यवाच्च मे दित्यौगे च मे पञ्चाविश्च मे पञ्चावे च मे
त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्योगे च मे पष्टवाच्च मे पष्टौगे च म उक्षा च मे वशा च म वृषभश्च मे वेहच्च मे नड्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम पानो यज्ञेन कल्पताम् ध्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च म एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतुर्षश्च मे अष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मे चत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्च पिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यष्टियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ಅಷ್ಟೇ ಬಾಬಾ ಅದಕ್ಕೆ ಇದ್ರ ಹೇಳೋದಾ ಹಾ वाजो नः सप्त प्रदिशश्च तस्रो वापनापतः जो नो विश्वैर्देवैर्धनसाता विहावतु विश्वे अद्य मरुतो विश्वभूते विश्वे भुवन्त्वग्नयः समिद्धाः विश्वे भवन्त्यग्नयः समिद्धः भवन्त्यदो विश्वे नो देवा अवसागमन्तु विश्वमस्तु द्रविणं वाजो अस्मि वाजस्य प्रसवं देवा रथैर्याता हिरण्ययैः अग्निरिन्द्रो बृहस्पतिर्मरुतः सोमपीतये वाजे वाजेवत वाजिनो नो धनेषु विप्रा अमृता ऋतज्ञाः अस्य मध्वः पिबतमादयध्वं तृप्तायातपतिभिर्देवयानैः वाजः पुरस्तादुतमध्यतो नो वाजो देवागं ऋतुभिः कल्पयाति वाजस्य हि प्रसवो नन्नमीति विश्वा आशा वाजपतिर्भवेयम् पयः पृथिव्यां पयवोषधेषु पयो दिव्यन्तरिक्षे पयोधाम् पयस्वतीः प्रदिशः सन्तु मह्यम् सम्मा सृजामि पयसा घृतेन सम्मा सृजाम्यपवोषधीभिः सोऽहं वाजगं सनेयमग्ने दोषा सा समनसा विरूपे धापयेते शिशुमेकगं समीचे या वा क्षमा रुग्मो अन्तर्विभाति देवा अग्निं धारयन् द्रविणोदाः समुद्रोऽसि नभस्वानाद्रदान् नुःशम्भोर्मयो भूरभिमा वागि स्वाहा मारुतोऽसि मरुतां गणः शम्भोर्मयो भूरभिमा वागे स्वाहा वस्युरसि दुवस्वाञ्छम्भोर्मयो भूरभिमा वागि स्वाहा अग्निं युनज्मिषवसा घृतेन दिव्यगं सुपर्णं वयसा बृहन्तम् तेन भगं पतेम भ्रत्नस्य विष्टपकं सुभोरुहाणा अधिनाक उत्तमे इमौ ते पक्षा वजरौ पतत्रिणो याभ्यागं रक्षागस्य पहगस्यग्ने ताभ्यां पतेम सुकृतामुलोकं यत्र ऋषयः प्रथमजाये पुराणाः ಆರಂಭ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಿ ताभ्यां पतेम ತೌಭ್ಯಾದ मम ತೌಭ್ಯಾಂ तौ ಅದು तौभ्यां पतेम सुहृदामुलोकं यत्र र्षयः प्रथमजाये
चिदसि समुद्रयोनिरिन्दुर्दक्षस्येन ऋतावा ಚಿದಸಿ ಸಮುದ್ರ ಯೋನಿರಿಂದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಚಿದಸಿ ಸಮುದ್ರ ಯೋನಿರಿಂದುರ್ದಕ್ಷಸ್ಯೇನ ಋತಾವಾ हिरण्यपक्षशकुनो भुरण्युर्महान् सदस्ते ध्रुव आनिषत्तः नमस्ते अस्तु मामाहिगंसेर्विश्वस्य मूर्धन्मदे तिष्ठसे श्रितः समुद्रे ते हृदयमन्तरायुर्द्या वा पृथिवी भुवनेष्वर्पिते उद्नो दत्तो दधिं भिन्त दिव पर्जन्यादन्तरिक्षात् पृथिव्यास्ततो नो वृष्ट्यावत इगो मूर्धासि पृथिव्यानाभिरोर्गपामोषधीनाम् विश्वायुः शर्म सप्रथा नमस्पथे येनर्षयस्तपसा सत्रमासतेन्धाना अग्निगं सुभरा भरन्तः तस्मिन्नहं निदधे नाके अग्निभेतं यमाहुर्वनमस्त्वीर्ण बर्हिषम् तं पत्नीभिरनुगच्छेम देवा पुत्रैर्भ्रातृभिरुतभा हिरण्यैः नाकं गृह्णाना सुहृदस्य लोके ऋतेगे पृष्ठे अधिरोचने दिवः वाचो मध्यमरुहदभुरण्युरयमग्निः सत्पतिश्चेकितानः पृष्ठे पृथिव्या निहितो दविद्युतदधस्पदं कृणुते के पृतन्यवः अयमग्निर्वीरतमो वयोधाः सहस्रियो दीप्यतामप्रयुच्छन् बिभ्राजमानः शरीरस्य मध्य उपप्रजात दिव्या निधाम सम्प्रच्य वध्वमनुसम्प्रयाताग्ने पथो देवयानान् कृणुध्वम् अस्मिन् सदस्थे अध्युत्तरस्मिन् विश्वे देव यजमानश्च सीदत येन सहस्रं वहसि येन आग्ने सर्ववेदसम् तेनेमं यज्ञन्नो वह देवयानो य उत्तमः उद्बुद्ध्यस्वाग्ने प्रतिजागृह्येन मिष्टापूर्ते सगं सृजेतामयं च पुनः कृण्वग्स्त्वा पितरं युवान मन्वातागं सेत्वयितं मेतम् अयं ते यो निर्वृत्वियो यतो जातो अरोचताः जानन्नग्न आरोहाथानो वर्धयारयिन् मम आग्ने वर्चो विहवेश्वस्तु वयं त्वेन्धानास्तनुवं पुषेम मह्यं लवन्तां प्रदिशश्च तस्रस्त्वयाध्यक्षेण पृतना जगेम ಉದುಕ ಶಾಂತಿನಲ್ಲಿ ಅನುವಾಕಗಳು ಸೇರಿಸಿದೆ ಮಮ ದೇವಾ ವಿಹವೇ ಸಂತು ಸರ್ವ ಇಂದ್ರಾವಂತೋ ಮರುತೋ ವಿಷ್ಣುರಗ್ನಿ ममान्तरिक्षमुरुगोपमस्तु मह्यं वातः पवतां कामे अस्मिन् मयि देवाद्रविधमायजन्ता मय्याशीरस्तु मयि देवहूति दैव्याभूतारा वनिषन्त पूर्वेरिष्टास्याम तनुवा सुवीराः ह्यं यजन्तु मम यानि हव्या गोदिः सत्या मनसो मे अस्तु येनो मानिगां कथमच्चनां विश्वे देवासो अधिवोचता मे देवी ईषडुर्वीरुणः कृणोत विश्वे देवास इह वीरयध्वम् माहास्महे प्रजया मातनोभिर्मारधाम विशते सोमराजन् अग्निर्मन्यं प्रतिनुदन् पुरस्ताददब्धो गोपाः परिपाहिनस्त्वम् प्रत्यञ्चो यन्तु निगुधः पुनस्ते महिषां चित्तं प्रबुधा विनेशत् धातॄणां भुवनस्य यस्पतिर्देवगं सवितारमभिमातिशाहम् इमं यज्ञमश्विनो बृहस्पतिर्देवाः पान्तु यजमानन्यर्तात् व्यचानो महिषः शर्म यगं सदस्मिन् हवे पुरुहूतः पुरुक्षु स्तनः प्रजायै हर्यश्व पृढगेन्द्र
मानो रीरिषो मा परादाः येन सपत्न अपते भवन्तीन्द्राग्निभ्याम् अवबाधामहे तान् वसवो रुद्रा आदित्या उपरि स्पृशमोऽग्रम् चेत्तारमधिराजमक्रन् सर्वान् चमिन्द्रममुतो हवामहे योगो जिद्धनजिदश्वजिद्यः एवन्नो यज्ञम् विहवे जुषस्वास्य कुर्मो हरिवो मेदिनन्त्वा अग्नेर्मन्मे प्रथमस्य प्रचेतसो यं पाञ्चजन्यं बहवः समिन्धते विश्वस्याम् विषि प्रविशिभागम् समीमहे स नो मुञ्चत्वगम् हसः यस्येदं प्राणं निमिषद्यदेजति यस्य जातं जनमानं च केवलम् सौम्यग्निम् नाथितो जोहवीमि स नो मुञ्चत्वगम् हसः ಈ ಸೌಮ್ಯಗ್ನಿಂ ನಾಥಿತೋ ಇದೆಯಲ್ಲ ವೃಕ್ಷ ಛೇದ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತಕ್ಕೆ ಇದು ಬರುತ್ತೆ 108 ಬಾರಿ ಆಹುತಿಯನ್ನ ಕೊಟ್ಟು ಮಾಡ್ಬೇಕು. ತೆಂಗಿನ ಮರವೋ ಮಾವಿನ ಮರವೋ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದೋ ಅದನ್ನ ಏನಾದ್ರು ನೀವು ತೆಗಿಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ವೃಕ್ಷ ಛೇದ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತಕ್ಕೆ ಮಂತ್ರಗಳ ಉಪಯೋಗ. ಬಲಿಹರಣ ಮಾಡಿ ವೃಕ್ಷ ಛೇದ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತವನ್ನ ಮಾಡಿ ಹೋಮ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲಾರು ಒಂದು ಕಡೆ 10 ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡಿಬೇಕು. ಇಲ್ದಿದ್ರೆ ಬ್ಲಡ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಬರುತ್ತೆ. ಇದು ಸ್ಮೃತಿಗಳಲ್ಲಿದೆ, ಶುಭೋದಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಯಜ್ಞಂ ನಾತಿತೋ ಜೋಹವೀಮಿ ಸನೋ ಮುಂಚತ್ವಗಂ ಹಸಃ मन्वेवाम् ಇಂದ್ರಸ್ಯ ಮನ್ಯೇ इन्द्रस्य मन्ये प्रथमस्य प्रचेतसो रुद्रग्नस्तो मा उपमामुपागुः ಯೋ ದಾಶುಷಃ ಸುಕೃತೋ ಹವಮುಪಗಂತ ಸನೋ ಮುಂಚತ್ವಗಂ ಹಸಃ यः सङ्ग्रामम् नयति संभशे युधे यः पुष्टानि सगम् सृजति त्रयाणि सौमीन्द्रं नातितो जोहवीमि सनो मुञ्चत्वगं हसः मन्वेवाम् निद्रावरुणा तस्य वित्तगम् सत्यौजसा दृगम्हणा यम् नुदेथे राजानगं सरतं यातवोग्रातानो मुञ्जतमागसः यो वागम् रथरुजुरश्मि सत्यधर्मा मितुश्चरन्तमुपयाति दूषयन् सौमि निद्रा वरुणा नातितो जोहवीमि तौ नो मुञ्जतमागसः आयोः सवितुर्विदधानि मन्महे यावात्मन्वद्बिभृतो यौ च रक्षतः यौ विश्वस्य परिभूभूवतस्तौ नो मुञ्जतमागसः उपश्रेष्ठान आशिषो देवयोर्धर्मे अस्थिरन् सोमि वायुगं सवितारं नातितो जोहवीमि तौ नो मुञ्चतमागसः रथितमौ रथेना बह्वभूतये शुभं गमिष्टौ सुयमेभिरश्वैः यो ओर्वां देवौ देवेष्वनिशितमो झस्तौ नो मुञ्चतमागसः यदजातं वहतु गं सूर्यायास्त्रिचक्रेणा सगं सदमिच्छमानो सौमि देवावश्विनौ नातितो जोहवीमि तौ नो मुञ्चतमागसः मरुतां मन्ये अधिनो ब्रुवन्तु प्रेमां वाचं विश्वा भवन्तु विश्वे आशोन्हुवे सुयमानोदये तेनो मुञ्चन्त्वेन सह दिग्ममायुधं वेडितगं सहस्वद्दिव्यगं शर्धपृतनासु जिष्णो होमि देवान् मरुतो नाथितो जोहवीमि तेनो मुञ्चन्त्वेन सह देवानां मन्ये अधिनो ब्रुवन्तु प्रेमां वाचं विश्वामवन्तु विश्वे आशोन्हुवे सुयमानोदये तेनो मुञ्चन्त्वेन सह यदिदं माभिशोचति पौरुषेयेण दैव्येन होमि विश्वान् देवान्नातितो जोहवीमि तेनो मुञ्चन्त्वेन सह अनुनाद्यानुमतिरन्विदनुमते त्वं वैश्वानरो न भूत्या पृष्टो दिवि ये अप्रथेताममितेभिरोजोभिर्ये प्रतिष्ठे अभवतां वसूनाम् स्तोमि द्यावा पृथिवी नाथितो जोहवीमि
तेनो मुञ्चतमगं हसः दुर्वीरोदसी वरिवक्तृणोतं क्षेत्रस्य पत्नी अधिनो ब्रूयातम् तो विद्यावा पृथिवीनाथितो जो हवीमि तेनो मुञ्चतमगं हसः श्री सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमत समेत श्री रामचंद्र पर ब्रह्मणे नमः। समस्त परिवाराय सर्वमंगल विग्रहाय श्रीमते नारायणाय नमः। ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजा मनसा समर्पयामि। तद्विष्णाः परमं पदकं सदा पश्यन्ति सूरयः दिवि चक्षुना ततं तद्विप्रासो विपन्यमो जागृभागं सत्सविन्दते विष्णोर्यः परमं पदम्। ಇಲ್ಲಿಂದ ಶಾತ್ಮರೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಯತ್ತೆ ಭಯಂ ಪುರುಷತ್ರಾಯ ವಿಷ್टा ವಿದ್ವಾಗಂಸಶ್ಚ ಕಚ್ಚನಾಗಃ रभे स्वस्मागम् अदितेरनागा येनागं शेषश्रथो विश्वगग्ने नृतः तद्वसवो गौर्यं चित्पतिशिताममुञ्चताय जत्राः एवा त्वमस्मत्प्रपुञ्च पुञ्चाभ्यगं हः प्रातार्यग्ने प्रतरा न आयुः आभिर्गेर्भिर्यदतो नवो नमाप्यायय हरिवो वर्धमानः यदा स्तोत्रभ्यो मयि गोत्रारुजासि भूयिष्ठभाजो अधते स्याम ब्रह्म प्रवादिष्म तन्नो मासीत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमो ब्रह्मणे धारणं मे अस्त्वनिराकरणं धारयिता भूयासं कर्णयोश्रुतं माच्योर्ध्वं ममामुष्यवो। ಲಬ್ಧವೇದಾನಾಂ ಅವಿಸ್ಮರಣಾರ್ಥಂ ಜಪ್ಯ ಮಂತ್ರ ಅದರಿಂದ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಹೇಳುವಂತದ್ದು. ಭಾಗವಹಿಸಿದ ಎಲ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಉಮಾ ಮಹೇಶ್ವರನ ಕೃಪೆಯಿಂದ ಭಗವಂತನ ಕೃಪೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಉಂಟಾಗ್ಲಿ. ತೈಲಧಾರೆಯಂತೆ ಮನಸ್ಸು ಕೊಡು ಹರಿಯಲ್ಲಿ ಶಂಭೋ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದಂತೆ ರೆಕಾರ್ಡು ಕೂಡ ಮಾಡಿದೆ. ಶ್ರೀ ರುದ್ರ ಚಮಕಗಳು ಅದನ್ನು ಮತ್ತೆ ಆವೃತ್ತಿ ಕೇಳ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಇದಿರುತ್ತೆ, ನಮಗೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಈಗ ಮೊದಲನೇ ಪುಸ್ತಕ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಇದು ತಗೊಂಡಾಗ ಅವಾಗ ರುದ್ರ ಚಮಕಗಳು ಉಂಟು ಅಧ್ಯಾಪನ ಇದರಲ್ಲಿ ಕಲಿಬೇಕಾದ. ಸೊ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮೊದಲು ಹೇಳಿದ್ದು ಫಸ್ಟ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದು ರಿಪಿಟೇಷನ್. ಮತ್ತೆ ಶಿವರಾತ್ರಿ ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾತ್ರ ಅಂತಲ್ಲ, ಪ್ರತಿ ಮಾಸದ ಕೃಷ್ಣ ಪಕ್ಷದ ತ್ರಯೋದಶಿ ದಿವಸ ರುದ್ರ ಚಮಕದ ಪಾರಾಯಣ ಇಟ್ಕೋಬಹುದು. ಹೇಗೆ ಏಕಾದಶಿಗೆ ಅಚ್ಛಿದ್ರ ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ತೀವೋ, ಕೃಷ್ಣ ಪಕ್ಷದ ತ್ರಯೋದಶಿ ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ರುದ್ರ ಚಮಕ. ಎಷ್ಟು ಸಮಯ ಆಯ್ತು? 11:30 ಇನ್ನೂ 12:30 ಆಗಿಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಸಮಯ, 1 ಗಂಟೆ ಅಷ್ಟೇ ನಾವು ಬೇಕಾಗೋದು. ಎಲ್ಲ ಪೂರ ಕಂಠಪಾಠ ಆಗ್ಬೇಕು, ಎಲ್ಲ ಘನಪಾಠ. ಇದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನೇ ನೋಡಲ್ಲ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಆವೃತ್ತಿಗಳು ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದ್ರಿಂದ. ಸೊ ಅದರಿಂದ ಈ ಸಂದೇಹಗಳಿದ್ರೆ ಅದರದ್ದು ಕ್ಲಾರಿಫಿಕೇಶನ್ಗೆ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದೆ, ಇನ್ನೊಂದ್ಸಲಿ ಅದನ್ನ ಶಿವನಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ್ದು ಅಂತಲ್ಲ. ಇದನ್ನ ಭಟ್ಟಭಾಸ್ಕರ ಭಾಷ್ಯ ನೋಡಿದ್ರೆ ನಾರಾಯಣನ್ಗೆ ಶಿವ ಅನ್ನೋ ಪದಕ್ಕೆ ಸುಂದರ ಅಂತ ಹೆಸರು. ಸತ್ಯಂ ಶಿವಂ ಸುಂದರಂ, ಷಾಡ್ಗುಣ್ಯ ಪರಿಪೂರ್ಣ ಭಗವಂತ, ಸತ್ಯ ಜ್ಞಾನ ಅನಂತ ಆನಂದ ಸ್ವರೂಪ ಇವೆಲ್ಲ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ. ಸೊ ಅದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಆಗೋದು ಇಲ್ಲ. ಅವನಂಶಜರಾಗಿ ಶಿವನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಭಗವಂತನ ಕೃಪೆ ಉಂಟಾಗುವಂತಹದ್ದು. ರುದ್ರ ಅಥವಾ ನಾಮಕ, ಇದು ಚಮಕ, ಚಾಚಾ ಬರುವಂತಹದ್ದು. 372 ಬೇಡಿಕೆಗಳು, ಶೀಘ್ರ ಫಲಪ್ರದ. ಆಶುತೋಷ ಅಂತ ಹೆಸರು ಉಮಾ ಮಹೇಶ್ವರನ್ಗೆ, ಬಹಳ ಬೇಗ ಫಲವನ್ನ ನೀಡ್ತಾನೆ ಅಂತ. ಸೊ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ಇದು ಬರುವಂತದ್ದು. ಅದರಿಂದ ಈ ಅನುವಾದಗಳು, ಈ ಪ್ರಶ್ನೆ 4ನೇ ಕಾಂಡದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಲ್ಲ ಇವಾಗ, ಅದು ಮತ್ತೆ 7ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, 5 ಮತ್ತು 7ನೇ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. ಇದನ್ನು ಹೇಳದೇ ಇದ್ರೆ ಯಜುರ್ವೇದ ಪೂರ್ಣವಾಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಅದರಿಂದ ಖಂಡಿತ ಇದು ಹೇಳ್ಬೇಕು. ಹಾಗೇನೆ ಈ ಆರಣ್ಯಕದಲ್ಲಿ ಕಾಡು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬಾರ್ದು ಅಷ್ಟೇ. ಆದ್ರೆ ಯಜುರ್ವೇದ ಪೂರ್ವ ಪಾರಾಯಣದಲ್ಲಿ ಅದು ಕೂಡ ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಮನೆ ಮೇಲ್ಗಡೆ ಹೇಳ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ದೇವಸ್ಥಾನ ಎಲ್ಲಾರೋ ಹತ್ರದಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆನಲ್ಲಿ ಅರಣ್ಯೇದಿ ಅಧಿಗೀತ ಅಂತಿರೋದು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಆ ಭಾಗವನ್ನು ಮಾತ್ರ ಹೊರಗಡೆ ಹೇಳಿ ಮತ್ತೆ ಪೂರ್ಣ ಮುಗಿಸ್ಬೇಕು. ಯಜುರ್ವೇದದಲ್ಲಿ 82 ಪ್ರಶ್ನೆಗಳು. ಆ 82 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಪೂರ್ಣ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಹೇಳುವಂತದ್ದು. ಉಮಾ ಮಹೇಶ್ವರರ ಕೃಪೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಲಿ. ಭಗವಂತನ ದರ್ಶನ ನಮಗೆ ಈ ಜನ್ಮದಲ್ಲೇ ಆಗಲಿ. ಮೋಕ್ಷ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನ ಈ ಅನುವಾಕದ ಕಡೆನಲ್ಲೂ ದೇವಯಾನ ಅಂತ ಬಂತು. ಅಲ್ಲಿ ದೇವಯಾನ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಚಿರಾದಿಗತಿ, ಅವನ್ನ ತಿಳಿಸುವಂತದ್ದು.
ಸೊ ವೇದ ಪಾರಾಯಣದಿಂದ ಫಲ ಅದು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಅಭೀಷ್ಟಗಳು ಏನೇನಿದೆಯೋ ಅದುಗಳು ಕೂಡ ಪರಿಹಾರ ಆಗುವಂತ. ಧನಂ ಧಾನ್ಯಂ ಪಶುಂ ಬಹುಪುತ್ರ ಲಾಭಂ ಶತ ಸಂವತ್ಸರಂ ದೀರ್ಘಮಾಯು, ಇದೆಲ್ಲ ನಾವು ಕೇಳೋಲ್ಲ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಹುಟ್ಟಿಸಿದ ಸ್ವಾಮಿ ಹೊಣೆಗಾರನಾಗಿರಲು ಇದೆಲ್ಲ ಕರ್ಮಯುತವಾಗಿ ಬರೋದು. ಮೋಕ್ಷ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಬೇಕು, ಅದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಬೇಕು. ಅದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಪಾರಾಯಣ. ಸೊ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಸರ್ವಂ ಶ್ರೀ ವಾಸುದೇವಾರ್ಪಣ ಮಸ್ತು. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಮಮ್ಮ, ಧನ್ಯವಾದ. ನೀವು ಬಂದಿದ್ದು ಇದು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಹಾ? ಸಪ್ತಮ ಪಾಠ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿದ್ರ, ಅದೇ ನಮ್ದಲ್ಲಿ ಇಲ್ವೇ ಇಲ್ವಲ್ಲ, ಸುಸ್ವರದಲ್ಲಿ ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ. ಆ ಸಸ್ವರದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ರುದ್ರಾಚಮಕ ಬರೀ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರು ಅವರು. ಹೌದು, ಓಂ ಇಡ ದೇವ ಪ್ರಶ್ನೆ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಆಗಬೇಕು. ತೈತರೀಯ ಸಂಹಿತೆ 4ನೇ ಕಾಂಡ 5ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಮತ್ತು 7ನೇ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಪಾರಾಯಣ ಮಾಡಬೇಕು. ಪ್ರಶ್ನೆ ಅರ್ಧಕ್ಕೆ ನಿಲ್ಸೋದಲ್ಲ. ಇದೇನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಆ ಭಾಗ ಮಾತ್ರ ತಗೊಂಡು ಹೇಳಿದ್ರು. ಈಗ ಆಶೀರ್ವಚನಕ್ಕೆ ಒಂಚೂರು ತಗೊಂಡಾಗ ನಮೋ ನಮೋ ಭವತಿಜಾಯ ಮಾನೋನ್ನ ಅಂಕೇತುರ್ಷಸಾಮೇತ್ಯಗ್ರೇ ಭಾಗಂ ದೇವೇಭ್ಯ ವಿದದಾತ್ಯಾಯನ್ ಪ್ರಚಂದ್ರಮ ಆಸ್ತಿ ದೀರ್ಘಪಾಯು, ಇಷ್ಟೇನೆ, ಅಷ್ಟು ಘನಪಾಠ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವರು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಆದ್ರೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಪಾರಾಯಣ ಮಾಡಿ ಆ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಶಾತು ಮರೆದಿದೆಯಲ್ಲ, ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡಿಸಿರೋದು, ಅದನ್ನ ಹೇಳಿ ಇದನ್ನ ಕನ್ಕ್ಲೂಡ್ ಮಾಡುವಂತ. ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಅಪೂರ್ಣನ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸುಸ್ವರದಲ್ಲಿ. ಹೌದು, ನಿಮ್ಮ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರೀ ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ವಿನಿಯೋಗಕ್ಕೆ ಬೇಕೋ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಅವರು ಸ್ಮಾರ್ತ್ ಪಾಠದಲ್ಲಿ ಮಹಾನ್ಯಾಸ ಅಂತ ನೀವು ಬೆಳಗ್ಗೆ ನೋಡಿದ್ರೆ TTD ನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. 18 ಕಾಲ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ 18 ಅವರ್ಸ್. ಸಾಯಂಕಾಲನೂ ಇದೆ ಶಂಕರ ಇದರಲ್ಲಿ. ಸಾಯಂಕಾಲ ಆ ಶೃಂಗೇರಿ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಭಿಷೇಕ ಮಾಡ್ತಾರೆ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಲಿಂಗವನ್ನು, ಸ್ಫಟಿಕ ಲಿಂಗ ಇಟ್ಕೊಂಡು. ಅವಾಗ ಇದ್ರ ಆವೃತ್ತಿ 2-3 ಸಲ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು, ಯಾವ್ದು ರುದ್ರಾಚಮಕಗಳನ್ನು. ಆ ಸದ್ಗುರು ಈಶಾ ಅದರದ್ದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು. ಇವತ್ತು ಜಾಗರಣೆ ಮಾಡೋದು ಒಳ್ಳೇದು, ಉಪವಾಸ ಒಳ್ಳೇದು, ನಾರಾಯಣನ ಪ್ರೀತಿಯಾಗಲಿ ಅಂತ ಶಿವನ ಮುಖಾಂತರ ಏನೊಂದು ಅವಕಾಶಗಳು ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಭಗವಂತನ ಚಿಂತನೆ ಹೆಚ್ಚಾಗೋದು. ನಿಜವಾದ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ನಾವು ಉಪವಾಸ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇವಾಗ ಇಷ್ಟು ಹೇಳೋ 1 ಗಂಟೆ ಕಾಲ ಭಗವಂತನ ಜೊತೆಗಿತ್ತು ನಮ್ದು. ಸರ್ವೇ ವೇದಾಹ ಯತ್ ಪದಮಾಮನಂತಿ, ವೇದಗಳಿಂದ ಕೊಂಡಾಡೋದು ಅವನನ್ನೇನೆ, ಜಗದಾದಿ ಕಾರಣನನ್ನ. ಆ ರೀತಿ ಜಾಗರಣೆನೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ. ಏನೋ ಸುಮ್ಮನೆ ಇಸ್ಪೀಟ್ ಆಡೋದು, ಇಲ್ಲ ಸಿನಿಮಾ ನೋಡೋದು, ಏನೋ ಸುಮ್ಮನೆ ಎದ್ದಿದ್ವಿ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಭಗವಂತನ ಚಿಂತನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ಬೇಕು. ಆ ಯಾಮ, 1ನೇ ಯಾಮ 2ನೇ ಯಾಮ ಪೂಜೆಗಳು ಅಂತ. ಈಗ ಒಂದು 3-4 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಬೆಂಗಳೂರು ಶಂಕರ ಮಠದವರು ಈ ಶಿವರಾತ್ರಿ ಟೈಮ್ ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವೇದಗಳ ಪಾರಾಯಣ ಇಟ್ಟಿದ್ರು. ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿತ್ತು. ಋಗ್ ಯಜು ಸಾಮ ಅಥರ್ವ, ಅದರಲ್ಲಿ ಶುಕ್ಲ ಯಜುರ್ವೇದ, ಕೃಷ್ಣ ಯಜುರ್ವೇದ, ಏನೇನು ಬ್ರಾಂಚಸ್ ಗಳಿದೆಯೋ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ಅಥರ್ವ ಸಾಮ, ಒಂದೊಂದು ಆಯಾಯ ಶಾಖೆಗಳು ಅವರು ಒಬ್ಬೊಬ್ಬರದು ಹೇಳಿ ಇಂಟ್ರೊಡಕ್ಷನ್ ಹೇಳಿ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಗಣೇಶ್ ಗಣಪಾಟಿ ಈ ವಾಸ್ ಕಂಡಕ್ಟಿಂಗ್ ಇದು ಕಂಪೇರಿ. ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿತ್ತು ಅದು. ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಅದು ಹೀಗೆ. ಸೊ ಮತ್ತೆ ಭೇಟಿ ಇವಾಗ ಒಂದು ಹೇಳೋದೇನು ಅಂದ್ರೆ, ಈ ಪೂರ್ವಭಾದ್ರ ನಕ್ಷತ್ರ 3 ದಿವಸಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಡಾಕ್ಟರ್ ಅನಂತರಂಗಾಚಾರ್ಯ ಅವರ ಜನ್ಮ ದಿನೋತ್ಸವ. ಅದಕ್ಕೆ ಅಂಗವಾಗಿ ರಾಮಾನುಜರ ಕೃತಿನಲ್ಲಿ ಶ್ರೀಭಾಷ್ಯ ನಾನು ಶುರು ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಅದು ಒಟ್ಟು 900 ಪುಟಗಳು ಬರುತ್ತೆ. ಇದನ್ನ 3 ದಿವಸದಲ್ಲಿ ಪಾರಾಯಣ ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ವರದರಾಜಶ್ರೀಮಲೆ ಬರೆದಂತಹ ಆ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರಗಳು ಅಂತ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಪುಸ್ತಕ, ಬರೀ ಸೂತ್ರಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ರು. 543 ಸೂತ್ರಗಳಿದೆ. ಅದರ ಪಾರಾಯಣನೂ ಮಾಡ್ಬೋದು. ಎಲ್ಲ ಆಚಾರ್ಯರನ್ನು ನೆನೆಸ್ಕೊಂಡು ಅವರಿಂದ ಬಂದದ್ದು ಅಂತ ಹೀಗೆ. ಸೊ ಮಂಗಳ ಅನುಭವಂತು. ಭಗವಂತನ ಜೊತೆನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಇರಿ. ಎಲ್ಲ ಮನಸ್ಸಿನ ದೈಹಿಕವಾಗಿಯೋ ಏನೇನು ಕೈಶಗಳು ಬರುತ್ತೋ ಅವೆಲ್ಲ ಪರಿಹಾರಗಳು ಖಂಡಿತ ಆಗತ್ತೆ ಅವನನ್ನ ನಂಬಿ. ಸರ್ವಂ ಶ್ರೀ ವಾಸುದೇವಾರ್ಪಣ ಮಸ್ತು. ನಮಸ್ಕಾರ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.